नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण संस्कृत पेपर 2 चा पार्ट 2 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये एलएक्यू कसे लिहायचे. आपण पार्ट 1 मध्ये एसएक्यू कसे लिहायचे ते बघितलं होतं. आज बघणार आहोत पार्ट 2 मध्ये एलएक्यू. मी डॉक्टर विजय पाटील, अथर्व अकॅडमी मध्ये आपलं स्वागत करतो. मी असिस्टंट प्रोफेसर आहे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज बारामती या ठिकाणी, संस्कृत विषयाचा. अथर्व अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सर्व प्रथम वर्षापासून तर फायनल इयर पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होत असतं. अथर्व अकॅडमी नावाने आपलं ऍप देखील आहे. आता बघा, एलएक्यू लिहिताना क्वेश्चन जसा विचारलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे. जसं या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्न आहे, परिच्छेद पठित्वा संस्कृत भाषायाम उत्तराणी लिखती. उत्तराणी लिखत. आता यामध्ये तैही मार्गाश्रितैही अटव्या कानी दृष्टानी. आता हा प्रश्न विचारला आहे मृतसिंहस्य अस्थिनी दृष्टानी. एवढं नाही लिहायचं त्या ठिकाणी, किंवा मृतसिंहस्य अस्थिनी नाही, तर ते पूर्ण वाक्यात त्या ठिकाणी तैही मार्गाश्रितैही अटव्या मृतसिंहस्य अस्थिनी दृष्टानी. आणि पॅराग्राफ मध्ये जसं आलेलं आहे तसं सेंटेन्स पण या ठिकाणी वापरायचं नाही. दुसरा क्वेश्चन होता, ब्राह्मण पुत्र केन प्रभावेन जीवन सहितम कुर्म. ब्राह्मण पुत्र विद्या प्रभावेन जीवन संहितम कुर्म. विद्या प्रभावेन शब्द महत्वाचे, बाकी प्रश्नातले त्या ठिकाणी भाग घ्यायचा आहे. केनच्या जागी फक्त विद्या प्रभावेन. प्रथम ब्राह्मण पुत्र किम करोती. किम हा शब्द हे काय, तर प्रथम ब्राह्मण पुत्र स्त्री संचयम करोती, त्या ठिकाणी तो शब्द टाकलेला आहे फक्त. पण वाक्य पूर्ण लिहायचे, कारण 2 मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला. त्या शब्दासाठी 1 मार्क आहे आणि हे बाकीचे लिहिण्यासाठी 1 मार्क, असे 2 मार्क भेटणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण वाक्यात. द्वितीय ब्राह्मण पुत्र किम करोती. द्वितीय ब्राह्मण पुत्र चर्म मांस रुधिरम संयोजितम करोती. चर्म मांस रुधिरम संयोजितम, तो शब्द त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तो शब्द यायला पाहिजे, पूर्ण सेंटेन्स यायला पाहिजे. कह ब्राह्मण पुत्र वृक्षम आरोहती. सुबुद्धी नाम चतुर्थ ब्राह्मण पुत्र वृक्षम आरोहती. चौथा जो ब्राह्मण पुत्र होता तो वरती चढला, ते त्या ठिकाणी लिहायचे फक्त. सुबुद्धी नाम चतुर्थ ब्राह्मण पुत्र कह च्या जागी ते त्या ठिकाणी. कम की कह हे जे आहे केन, हे त्या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द असतात, ते बदलायचे असतात फक्त. इथं 10चे 10 मार्क्स तुम्हाला अगदी 5 सेंटेन्स मध्ये मिळू शकतात. त्याच्यानंतर बी अधोदत्तानाम टिप्पणी लिखत. 2 टिप्पणी दिलेल्या असतात, 2 टिप्पणी थोडक्यात त्या ठिकाणी लिहायची असतं. जसं या ठिकाणी त्रिगुण विचारलेलं होतं. सत्व रजस्तमश्चेती त्रयः प्रोक्ता महागुणः. सत्व रज आणि तम हे जे आहेत हे 3 गुण आहेत, त्यांना त्रिगुण असं म्हटलं जातं, त्यांनाच महागुण असे म्हटलं जातं. सत्व रज तम हे 3 गुण प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत. त्यांची साम्यावस्था, त्या त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे स्वास्थ्य, आणि त्यांची विकृत अवस्था म्हणजे अस्वास्थ्य म्हटलं जातं. सत्वगुण निर्मल असतो. दयाशील ज्ञानी संतुष्ट व्यक्ती जे आहेत ते सात्विक म्हटले जातात. ते व्यक्ती ताजे अन्न, मधुर स्निग्ध गुणात्मक आहाराचं सेवन करतात. आयुष्य बल आणि वृद्धी वाढवणारा आहार ते सेवन करत असतात. रजगुण अभिलाषायुक्त असतो, चंचल विषयांकडे प्रवृत्त करणारा असतो, आणि ते व्यक्ती जे आहेत ते चमचमीत, तिखट, तळलेले पदार्थ, आंबट अशा आहाराचं सेवन करतात. तमगुण जो आहे तो मोहाकडे वळलेला असतो. ते व्यक्ती शिळ अन्न, अस्वच्छ रसहीन असं आहार जो आहे त्याचं सेवन करतात. त्रिगुणांपैकी सत्व हा जो आहे तो गुण आहे, रजतम हे दोष आहे. शरीरामध्ये त्या 3ही गुणांची साम्यावस्था असेल तर व्यक्ती निरोगी राहतो. मात्र विषम अवस्था झाली तर तो व्यक्ती रोगी बनतो. त्या व्यक्तीतल्या शरीरातली विषम अवस्था आहे. त्यानंतर दुसरं होतं आम. उष्मनो अल्प बलत्वेन धातु माध्यम पाचितम. धातु माध्यम पाचितम दुष्टम आमाशय गत्तम रस मामम प्रचक्षते. अग्निमांद्य झाल्यामुळे अन्नाचे योग्य पचन होत नाही, त्यामुळे आहार रसामध्ये पूर्ण परिवर्तन होत नाही, त्यामुळे रसधातू जो आहे तो अर्धवट अवस्थेत असतो. तो दूषित रस जो आहे तो आमाशयात असतो, त्यालाच त्या ठिकाणी आम असं म्हटलं जातं. म्हणजे पूर्ण रसधातूत परिवर्तन झालेलं नसतं.
दोषांमुळे दूषित रसधातू जो त्या ठिकाणी झालेला आहे तोच आम म्हटला जातो. त्यामुळे अरुची, गौरव, अपचन, मलावरोध ही जी आहेत इत्यादी लक्षणं उत्पन्न होतात. त्या आममुळे शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी उत्पन्न होतात. मग त्या व्याधींची चिकित्सा करतानाच त्या आमदोषाचा विचार करणं देखील अत्यंत आवश्यक ठरतं. बस एवढंच त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. खूप जास्त भारुडभरती लिहू नका. देन सी क्वेश्चन जो असतो त्याच्यामध्ये 2 पार्ट असतात, ए अँड बी. तर ए मध्ये प्रश्नानां पूर्ण वाक्येने उत्तराने लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे. स्नानम कदा न करणीयम, स्नान केव्हा करायचं नाही, तर भुक्त्वा आतुर महानिशी वस्त्रहीनम अतिवस्त्र परिधानम अविज्ञात जलाशय स्नानम न करणीयम. त्या ठिकाणी त्यावेळेस स्नान करू नये. किम व्यायाम कीर्तित तुल भ्रम गुणाकर्ष धनुराकर्षण आदिभिः विविधांगानाम आयाम वर्तते इति व्यायाम कीर्तितः. त्याला व्यायाम म्हटलं जातं. श्लोक लिहायची गरज नाही, पण त्याला वाक्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचं. शरीरजानाम दोषानाम परमौषधम लिखत. शरीरजानाम दोषानाम क्रमेण बस्थि विरेचन वमनम तथा तैलम घृतम मधु परम औषधम अस्ति. वातदोषस्य गुण लिखत. वातदोषस्य गुण वृक्षः लघुः शीतः खरः सूक्ष्मः चलः अस्ति. पित्तदोषस्य स्थानं वर्णयत. पित्तदोषस्य स्नान नाभि रामाशय स्वेद लसिका रुधिरम रसः दृष्टि स्पर्शनम अस्ति. स्वेद स्वेद. त्यानंतर निरुक्ती आणि पर्याय वचनाने. आता याच्यात पण निरुक्ती पण थोडक्यात आणि पर्याय पण दोनच. जलम अपत्वाभिसंबंधात आप, आप आणि तोय इत्यादी. पुरुषम अवष्टंभ अवष्टंभ इति पुरुषस्य. अर्थात ते कार्य आहे, पण ते त्या ठिकाणी चालून जाईल. शकृतः मल इत्यादी. कफ केन फलती इति कफ, श्लेष्मा बलास्य त्याचे पर्याय. इंद्रियम इंद्रः प्राणतस्य लिंगम इंद्रियम. कर्णम ज्ञानसाधनम इत्यादी हे जे आहे ते निर्णय, त्या ठिकाणी त्याचे पर्याय म्हटले जातील. रक्तम रक्तस्य रंजन तस्मात्, शोणित रुधिर इत्यादी. कारण याला एक एकच मार्क आहे, त्याच्यामुळे खूप जास्त त्याच्यामध्ये लिहायची गरज नाही. देन शेवटचा जो आहे चौथा प्रश्न 10 मार्कसाठी. अधोदत्तस्य श्लोकस्य पदच्छेद विग्रह वाक्यम अन्वयः वाक्यार्थम शास्त्रार्थम च लिखत. भीतेभ्यश्च अभयम देयम व्याधितेभ्यस्तथौषधम देया विद्यार्थिने विद्या देयम अन्नम क्षुधातुरे. आता बघा पदच्छेद मध्ये ते पदांचे वेगळं त्या ठिकाणी. भीतेभ्यः च अभयम देयम व्याधितेभ्य तथा औषधम. पहिली ओळ झाली. देया विद्यार्थिने विद्या देयम अन्नम क्षुधातुरे. इथं बघ देयम अन्नम वेगळेच केलेले, बस ते पदच्छेद झाला. भीतेभ्यः च अभयम हे जे आहेत ते त्या ठिकाणी संधी आलेले आहेत. व्याधितेभ्य तथा औषधम देयम अन्नम हे वेगवेगळ्या संधी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, तर ते पदच्छेद मध्ये टाकू शकतात. विग्रह वाक्यामध्ये क्षुधायाः आतुरः, क्षुधातुरः, क्षुधेने आतुर. अन्वय भीतेभ्यश्च अभयम व्याधितेभ्यः औषधम विद्यार्थिने विद्या अन्नम क्षुधातुरे देयम. तेच फक्त ट्रान्सलेट करून त्या ठिकाणी लिहायचे. वाक्यार्थ काय त्याचा, तर भीतीने घाबरलेला व्यक्ती असेल तर त्याला अभय देणं, व्याधीने ग्रस्त असेल तर त्याला औषध देणं, विद्यार्थ्याला विद्या देणं आणि भुकेला व्यक्ती असेल तर त्याला अन्न देणं. शास्त्रार्थामध्ये रोगाला किंवा शत्रूला किंवा मृत्यूला घाबरलेला जो आहे त्याला अभय देणं, रोग्याला औषध देऊन रोगमुक्त करणं, विद्या मिळवण्यास आतुर असलेल्या विद्यार्थ्यांना विद्या देणं आणि भुकेने व्यापी व्यक्तीला अन्न देणं, हे जे आहे ते त्या ठिकाणी शास्त्रार्थ होऊन जाईल. बस एवढं जे लिहिलं तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. काहीही लिहू नका, काहीही लिहू नका प्लीज. विद्यार्थ्यांच्या शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर त्या ठिकाणी फेकणं हा खूप मोठा गुन्हा आहे. आयुर्वेदाच्या पेपर्स मध्ये आता फेकणं चालत नाही, त्याच्यामध्ये योग्य तेच आन्सर्स त्या ठिकाणी लिहिलं गेलं पाहिजे. फार तर तुम्ही त्या ठिकाणी रिलेटेड त्या ठिकाणी लिहू शकतात, पण काहीही लिहून मार्क्स मिळणार नाहीत. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद.